आलात जिल्हा परिषदच्या या जिल्हा परिषदच्या रणधुमाळीमध्ये आपण सध्या शिवटी गावामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर आय पटेल व त्यासोबत मानकापुरे वहिनी या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत। सर्वात प्रथम TNT न्यूज नेटवर्क मार्फत सर्वांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत या आलास जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये। सर्वात प्रथम मी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर आय पटेल यांना प्रश्न करू इच्छितो। काय वाटते आपल्याला की आपल्याला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर आता आपण मतदारसंघामध्ये फिरत आहात, काय आपली पहिली प्रतिक्रिया? सर्व मतदारसंघ आम्ही पिंजून काढलो, मतदारांच्या घरोघरी जाऊन आम्ही आलेलो आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आम्हाला असं वाटतं की आमचा विजय निश्चित आहे। या आलात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळपास 38,000च्या वर मतदार संख्या आहे आणि यामध्ये युवा मतदार हा प्रामुख्याने त्या ठिकाणी निर्णायक क्षमतेमध्ये आहे। आपल्या या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये युवा वर्गासाठी आपलं काय आव्हान असेल आणि आपल्या युवांसाठी काय योजना आहेत त्या आपण सांगाव्यात। मी आलास पूर्ण मतदारसंघ भिजून काढलेला आहे। मला युवकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। त्यांना माझ्याबद्दल सर्व कल्पना आहे की मी युवकासाठी मी काही करू शकतोय। भरपूर माझ्याकडे डोक्यात माझ्या योजना आहेत। मी ह्या 5 वर्षात युवकासाठी ते योजना आणून त्यांना मी उत्तम प्रकारे तयार करणार आहे आणि त्यांना नोकरीची संधी म्हणा किंवा एखादा मळावर वगैरे कारखाना वगैरे काढून शेतीपूरक कारखाना माझ्या डोक्यात आहे। इंडस्ट्रियल तिथं पार्क करणार आहे माझ्या डोक्यात आहे। त्या भागातनं शेतीचं जे काही हे आहे त्या शेतीपूरक जे हे असतंय त्याचं हे करून त्यांना सहयोग देणार आम्ही। नक्कीच। तर या इंजिनियर आय पटेल यांच्याकडे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पाहिलं जातं। 2028ला आपल्या या मतदारसंघामध्ये कन्यागत महापर्व काळ आहे आणि या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारे निधी आणून कोणकोणती कामे करणार आहात, कोणकोणत्या गावांचा विकास करणार आहात? मी संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणार आहे। कन्यागत असेल तरी औरवाड नरसोबावाडी तर आहेच, परंतु सगळ्यात माझा जे मतदारसंघ आहे कन्यागतच्या जे काय फंड येईल मी सर्व मतदारसंघात लावणार आहे आणि त्याचा हे करणार आहे, विकास करणार आहे। या आपल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वधर्मीय लोक या ठिकाणी आपणास आढळतात। या जातीपातीच्या राजकारणामध्ये आपली प्रमुख भूमिका व आपलं काय मत आहे? मी जातपात न बघणारा माणूस आहे। मला जात हे माहितीच नाही, माणुसकी हे जात मला माहिती आहे। त्यामुळे मी माझ्या मतदारसंघात जातीचं राजकारण जे आहे मी मोडून काढणार आहे आणि नवीन युग म्हणजे चालू करून दाखवणार आहे मी। त्यासोबत आपल्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार मानकापुरे वहिनी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काय आपली भूमिका? गणेशवाडी पंचायत समिती मधून मला उमेदवारी मिळाली आहे आणि 4 गावातून मला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। जे काही योजना असतील आपल्या गावासाठी महिलांसाठी असतील ते सगळ्या गावात आणण्याचा प्रयत्न करेन। त्यासोबत आपल्यासोबत काही मतदार बांधव आहेत, त्यांच्याशी पण आपण गप्पा मारू। तत्पूर्वी इंजिनियर आय पटेल साहेब आपल्याशी बोलतील। आलास मतदारसंघातील जे रखडलेले योजना आहेत मी त्याला पूर्णपणे कार्यान्वित करणार आहे आणि ते अपूर्ण कामं पूर्ण करून दाखवणार आहे। आणि हा जे मतदारसंघ आहे एक हायटेक करून दाखवणार आहे, जेणेकरून मला पुढच्या वेळी लोकांच्या घरात जायची गरज सुद्धा भासणार नाही। मी लोकांचं काम करून मी माझं हे दाखवणार आहे, विश्वास निर्माण करणार आहे। नक्कीच आलात जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण सर्वसाधारण खुला गटासाठी हा मतदारसंघ राखीव आहे। काय आहेत मतदारांच्या प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया। काका, आपलं नाव काय आहे? संतोष पाटील। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून काम करतोय गेली 24 वर्ष। त्याचबरोबर तंटामुक्त अध्यक्ष आहे। या शिर्टी गावानं 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी साहेबांना म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उच्चांकी मतदान दिलेलं आहे। त्याचबरोबर गणपतदादांचंही बरंच काम आहे। त्याच्यामुळे शिर्टी गावामध्ये एकूण होणाऱ्या मतदानापैकी कमीत कमी 50% मतदान आय पटेल साहेब आणि मानकापुरे वहिनी यांना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, ते मिळणार। आणि इथं मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मतदारसंघाचा विकास घडवायचा असेल तर राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली, गणपतदादांच्या नेतृत्वाखाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही पटेल साहेब आणि मानकापुरे वहिनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की यांचा विजय निश्चित आहे।
तसेच आपल्यासोबत शिर्टी गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच, सरपंच, विद्यमान सदस्य विजय सुरुंगशी आपल्यासोबत राहुल सुरुंगशी आपल्यासोबत आहेत. त्यांचा आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राजकारण आणि अर्थकारण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर चालतं त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं ज्यांनी आवाज उठवला आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी बोलणारा जर कोण नेता असेल तो फक्त राजू शेट्टी साहेब आहेत. आणि त्यामुळं ग्रामीण भागातले जे काही शेतकरी आहेत आणि शेतमजूर असतील आणि शेतीविषयक जे काही संबंधित उद्योग व्यवसाय असतील त्यांना अजून सुद्धा आत्मविश्वास हा राजू शेट्टी साहेबांच्यावर आहे. त्यामुळे राजू शेट्टी साहेबांनी जे काय महाविकास आघाडी निर्माण केले आहे त्या महाविकास आघाडीमध्ये जे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असतील किंवा गणपतांचा जो काँग्रेस गट असेल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे एकत्रित अतिशय सुंदर या ठिकाणी बांधणी केलेली आणि येणाऱ्या काळात अतिशय सुंदर नियोजन करून या ठिकाणी जे काही आमचे उमेदवार आहेत ते एक व्हिजन करून समोर जात आहेत. त्यांच्यासमोर जे व्हिजन आहे ते तरुणांना रोजगार निर्माण करण्याचं व्हिजन त्यांच्या समोर आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील, आरोग्य केंद्र असतील, आरोग्य शिक्षण ह्या सेवा अतिशय चांगल्या ग्रामीण उपलब्ध करून देण्याची त्यांची योजना आहेत. यासाठी ते काम करतात. त्यामुळे शिर्डी गाव हे चांगल्याला चांगलं म्हणून चांगल्याच्या पाठीमागे राहणारं गाव आहे. त्यामुळं या शिर्डी गावातून 100% महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर असतील याची खात्री या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने देतोय. त्यासोबत आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल काकडे उपस्थित आहेत. आपल्याशी ते हितगुज साधतील. हलास मतदारसंघामध्ये साहेबांनी आम्हासनी महाविकास आघाडी संघ एकजुटीने राहायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते हलास मतदारसंघामध्ये एकजुटीने काम करत आहे. आणि सर्व शाखा प्रमुख असू दे, सर्व गावागावातील पदाधिकारी आमचे एकजुटीने महाविकास आघाडी संघ काम करत आहेत. आणि आय पटेल व मानकापुरे वहिनीसनी निवडून आणणार ही हलास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं ग्वाही देतो. एकंदरीत जर बघायला गेलं तर आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी ही रंगत धरू लागलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर संपूर्ण तालुक्याचं तसेच जिल्ह्याचं या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे. TNT न्यूज साठी मी शिर्टीहून चिदानंद अळोळी.